ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,34,00,000 लाडक्या बहिणींना अगोदर त्याची टिंगल करत होते। लाडक्या बहिणींना भीक देत आहे का? लाडक्या बहिणींना विकत घेत आहे का? 1500 रुपये म्हणजे काय? 1500 रुपयात काय होतंय? अरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना आणि पैशाच्या राशीत लोळण घेणाऱ्या लोकांना 1500ची काय कळणार? 1500 रुपयाचं मोल सर्वसामान्य लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये आम्ही आधार देण्याचं काम केलं। आम्ही देखील गरिबीतून आलोय। मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे। मला माहित आहे माझी आई त्यावेळेस काय काटकसर करत होती, कसं घर चालवत होती, कसं बिलाचे पैसे काढत होती, बाजूला करून ठेवत होती, शाळेची फी असेल, हे सगळं रेशनचं असेल, हे सगळं मी पाहिलंय। आणि जेव्हा सरकारमध्ये आल्यानंतर आम्ही ठरवलं सरकार कुणाचं आहे? सरकार सर्वसामान्य माणसाचं म्हणतो। मग सर्वसामान्य माणसाला काय देणार आपण? मग सर्वसामान्य माणसाला त्याच्या जीवनाला आधार द्यायचा असेल तर त्यांना आपण हे दिलं पाहिजे। म्हणून लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्याला विरोधकांनी एवढी टीका केली, कोर्टात गेले, हायकोर्टाने त्यांना लापा चपराक दिली, हायकोर्टाने पळवलं। आता नागपूर इकडे कोर्टात कोणीतरी गेले, ते देखील कोर्ट लाडक्या बहिणींच्या बाजूने उभं राहील। आणि म्हणून पैसे मिळणार नाहीत, पैसे मिळणार नाहीत असा आरोप करणारे लोक पैसे पहिला हप्ता गेल्यानंतर सभापती महोदया म्हणाले आता लवकर पैसे काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल। सरकार हे देणार आहे, हे घेणारं सरकार नाही, हे थापा मारणारं सरकार नाही, हे देणारं सरकार आहे। दोन्ही हाताने आम्ही दिले, पैसे दिले 5 इन्स्टॉलमेंट। परब साहेब 5 हप्ते आम्ही त्याच्यात भरले। निवडणुकीमध्ये पण जे असतं ते राज्यपाल पुढच्या वर्षात आम्ही काय योजना करणार आहोत ते सांगतो। मागचं तुम्ही केलं त्याच्यामुळे तुम्ही तिथे परत आलात, त्याच्याबद्दल काही वाद नाही। तुम्ही ज्या 2.5 वर्षात केलं त्याच्यामुळे तुम्ही तिकडे आलात। आता पुढच्या वर्षात तुम्ही काय करणार? ऐका ऐका कन्सर्न परब साहेब, तुम्ही वाचलं नाही, तुम्ही परब साहेब, अरे परब साहेब, सन्माननीय परब साहेब, अजून भाषण उपमुख्यमंत्र्यांचं पूर्ण व्हायचंय, अजून उपमुख्यमंत्र्यांचं भाषण पूर्ण व्हायचंय। त्याच्या आधीच तुम्ही एवढे का अस्वस्थ होताय? उपमुख्यमंत्री बोलतो। हे पहा उपमुख्यमंत्री बोलतायत, तुम्ही खाली बसा। तुम्ही हे बोलणं बरोबर नाही आहे, तुम्ही हे बोलणं बरोबर नाही, खाली बसा। तुम्ही खाली बसा। सगळे विरोधी पक्ष सत्ताधारी सगळ्यांनी खाली बसा, तुम्ही खाली बसा। आणि म्हणून तुम्ही खाली बसा, सगळे खाली बसा, तुम्ही खाली बसा। ही कुठली पद्धत झाली? हे अंबादास बस ना, तुम्ही खाली बसा, तुम्ही बोलत राहा। यांचे या बाजूचे बाईक बंद असतं काय? खाली बस महाजन साहेब, खाली बसा। चला सत्ताधारी पक्ष खाली बसा, विरोधी दानवे साहेब तुम्हाला पण कल्पना आहे ना की भाषण पूर्ण होण्याच्या आधी याच्यामध्ये असा आरडाओरडा करणं आणि तुम्ही म्हणाल त्याच क्रमाने त्यांनी भाषण केलं पाहिजे, ही कसली पद्धत आहे बोलायची? बोला। सभापती महोदया, राज्यपालांचं अभिभाषण जर यांनी पूर्ण वाचलं असेल तर त्यामध्ये देखील माझ्या सरकारने काय काय केलं हेही म्हटलेलं आहे आणि काय केलंय त्याची टिंगल या लोकांनी उडवली। मग आपण ह्याच्यामध्ये आम्ही काय केलंय ते बोलायला नको, रेकॉर्डवर यायला नको। आणि म्हणून तुम्ही सत्य ऐकायची सवय ठेवा, एवढंच मी सांगतो। आम्ही खोटं बोलणार नाही, आम्ही खोटं बोललो असतो तर जनतेने उचलून फेकून दिलं असतं आम्हाला। आणि म्हणून जे खरं बोललो, खरं काम केलं, म्हणून तुम्ही जे विधानसभेचं मंत्रिमंडळ बनवलं होतं, हॉटेल बुक केले होते, ते तुम्हाला रद्द करावी लागली। तुम्ही तर त्यामुळे ऐकायला शिका, खरं ऐकायला शिका। जास्त त्यांना उत्तर पाहिजे ती द्या। भूक लागली आहे का? आणि किती ओरडतायत? आपण जेवण लंच ब्रेक घेणार आहे आता, शांत राहा।
आणि खरं म्हणजे ते आता काय जे मी बोलतोय ते खरं तुम्ही त्यांच्याकडे सत्य बघून आहे. बोलू नका त्यांच्या बरं. तुमच्याकडे तुम्ही माझ्याकडे बघून बोला, कारण त्यांच्याकडे बघून बोला की त्याला अस्वस्थ आणि होते. बघा कारण काही गोष्टी आणि पटतात नियम पण, पण काय बोलणार? नियम 58 सभापती महोदया आता हा विषय चाललाय का? मी म्हटलं अंबादासकडे बघून बोला, हेमंतकडे बघून सभापती बोला. महोदया नियम 58 मध्ये स्पष्टपणे नमूद आहे. राज्यपालांचे जे अभिभाषणात ज्याचा उल्लेख आहे त्याचा आपण त्याच्यावर बोलू शकतो. आता बघा परिच्छेद 12 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना उल्लेख आहे त्यांचा. आता लाडक्या बहिणीबद्दल बोलू नको का? ते तर विरोध केला या लोकांनी, कोर्टात गेले आणि बंद करा म्हणाले. आता तुम्ही परत जखमांवरची साल्टी काढताय. पुढे चला पुढच्या मुद्द्यावर. खरं आहे ना. तुम्ही कसं आहे, मी बघा सभापती महोदया तुम्ही मला सांगा, हे विरोधी पक्ष पण सगळे जे आहेत, हा एकनाथ शिंदे 2.5 वर्ष पायाला भिंगरी लावून फिरून काम केलं की नाही? चला आपल्या मनाला विचारा. चला अंबादास बोला. नको बोला. शिंदे साहेब, हे शशिकांत शिंदे, तुम्ही छातीवर आटवून सांगा. तुम्हाला मी छातीवर समजूतदार आटवून. समजते खाली असं. बरं, ठीक आहे. अरे ठीक आहे बघा आता शांत राहा. शशिकांत शिंदेजी तुम्हाला मी सांगतो, मी आपल्याला सांगतो, मी परत एकदा सांगतो, हा एकनाथ शिंदे मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हे बघणार आहे. मी खोटं महाजन साहेब खाली बस. अरे बाबा, आणि हे बघा तुम्ही पूर्ण करा बस. शिंदे साहेब, परब साहेब खाली बस. शशिकांत शिंदे खाली बसा. चला खाली बसा. परब साहेब सारखं. अनिल परब खाली बसा. अनिल परब खाली बसा. बर 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 बसा. बरं, ही चौकट छापा. काय तुमचा आखाडा चाललाय? अरे बाबा ऐका ऐका ऐका, तुम्हाला आता कळलं, आम्ही त्याला ओळखतो. अहो ऐका, जेव्हा 2.5 वर्षापूर्वी देवेंद्रजींनी मला मुख्यमंत्री असताना ते उपमुख्यमंत्री झाले आणि मला मुख्यमंत्री केलं. अरे यावेळेस माझी बारी होती. तुम्ही त्यांच्याकडे त्यांना मी बनवलं, बोला तुम्ही बना, मी उपमुख्यमंत्री म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि हे मला कळतंय. आम्ही टीम म्हणून काम केलं. अरे शंभूराज आणि महाजन साहेब, सभापती महोदया, मैफल चालू बसा शांत. आम्ही बाळासाहेबांची काय शिकवण होती? अरे बाबा, आपल्याला काय मिळाले यापेक्षा जनतेला काय मिळणार आहे हे बघ. आणि म्हणून या ठिकाणी मी ही भूमिका घेतली. आणि सभापती महोदया, ते किती काय बोलले असले तरी ते पुतना मावशीचं प्रेम आहे. हे बरोबर बरोबर बरं बरं बरं. अरे बाबा ऐका ऐका ऐका, आमची पदापेक्षा, कुठल्याही पदापेक्षा मी आपल्याला सांगतो सभापती महोदया, कुठल्याही पदापेक्षा या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ मी झालो. हे पद माझ्यात सगळ्यात मोठं आहे. हे पद सगळ्यात मोठं आहे माझ्यासाठी. आणि त्यामुळे आता उत्तरदायित्व आमचं वाढलंय, जबाबदारी वाढलेली आहे. आणि म्हणून आम्ही लाडक्या बहिणींना निवडणुकीमध्ये नोव्हेंबरमध्ये
आचारसंहिता लागेल. ऑक्टोबरमध्ये लागली ना, ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागेल आणि पुन्हा विरोधी पक्ष, तुम्ही लोक बोलत नाही, तुमचं कोणावर वैयक्तिक घेऊ नका व्यक्तिशा, निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये ही योजना बंद करा म्हणून निवडणूक आयोगाकडे तक्रार करतील आणि त्याचा असा बबरा करतील की ही योजना बंद झाली. म्हणून आम्ही सभापती महोदय ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले. म्हणजे 5 इन्स्टॉलमेंट या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आणि आताच्या पण पुरवणी मागण्यामध्ये डिसेंबरच्या साठी 1400 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. त्यामुळे ही योजना बंद होणार नाही. माझ्या एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाहीत. हा त्यांच्या लाडक्या भावाचा शब्द आहे ना, शब्द आहे तो. कसा बसायची वेळ आली ओरडून. आणि म्हणून लाडकी बहीण या ठिकाणी लाडक्या बहिणींनी देखील सावत्र भावानं बरोबर ओळखलं आणि देणारे कोण, थापा मारणारे कोण हे ओळखलं आणि या निवडणुकीमध्ये वन साइड त्यांनी महायुतीच्या पदरामध्ये मतांचा वर्षाव केला. आणि म्हणून तुम्ही शशिकांतजी, तुम्ही लाडक्या बहिणींच्या बाबतीत बोलले, लाडक्या बहिणींनी घाबरून मतं घेतली त्यांची. घाबरून मतदान कोण करत नाही. आतमध्ये जातो तेव्हा तो एकटाच असतो, त्याचाच अधिकार असतो. आम्ही लाडक्या बहिणींना प्रेमाने जिंकलेला आहे आणि प्रेमाने त्यांनी मतदान केलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून विरोधकांना देखील खोडे घालणाऱ्यांना जोडे दाखवून मतदान आम्हाला केलं. नाव घ्या म्हणजे तिकडे नाही बोलत मी. नाव घ्या म्हणजे शांत राहतील. तुम्ही उल्लेख केला, त्याचं उत्तर दिलं की मग त्यांना बरोबर उल्लेख केला ना मी. आणि म्हणून उत्तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आम्ही देखील सुरू केली, त्याचाही उल्लेख आहे. 89 लाख कुटुंबांना वर्षातून 3 सिलेंडर मिळणार मोफत. कधी मिळाले होते? कोणी दिले होते? कधी कुठली योजना होती? या योजना आम्ही केल्या. मुख्यमंत्री लेक लाडकी योजना केली. 34,000 लाडक्या लेकींना त्याचा फायदा झाला. 3.5 लाखापेक्षा जास्त मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण योजनेचा लाभ घेतला. सभापती महोदया, कारण आमचं एकत्रित मिशन जे आहे एकच आहे की मिशन समृद्ध महाराष्ट्र. मिशन समृद्ध महाराष्ट्र हे आमचं मिशन आहे आणि आमचं एकच मिशन आहे, विकासासाठी ऑन द स्पॉट डिसिजन देतो. आम्ही थांबत नाही. हे सगळे मंत्री आहेत, त्यांना माहित आहे. गेल्या मंत्रिमंडळामध्ये निर्णय घ्यायचा म्हणजे घ्यायचा, निर्णय घेतला, अंमलबजावणी झाली, अधिकाऱ्यांना सांगितलं सरकार म्हणून आम्हाला करायचं आहे, राबवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी एवढ्या योजना आम्ही सुरू केल्या आणि त्या सुरू झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली नवा आधुनिक महाराष्ट्र घडवण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे. निवडणुकीच्या वचननाम्यातील आश्वासनं आम्ही पूर्ण करूच, कारण आमचं सरकार, सभापती महोदया, हे प्रिंटिंग मिस्टेकचं सरकार नाही, हे प्रत्यक्ष काम करणारं सरकार आहे. आणि म्हणून लाडक्या बहिणींची काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहोत आणि बहिणींची ओवाळणी नियमित मिळणार, ती वाढत राहणार, कमी होणार नाही शशिकांतजी. आणि कुठली योजना बंद होणार नाही, नव्या योजना सुरू होतील. 2.5 वर्ष प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचा कायापालट करून दाखवलेला आहे. आता तर जनतेने भरभक्कम असं मॅन्डेट दिलेलं आहे